आज तुम्हाला मी दाखवणार आहे महाराष्ट्रीयन स्टाईलचा खूप हेल्दी असा नाश्ता। याची खासियत म्हणजे याची भारी चव तर आहेच, त्याचबरोबर बनवायला अतिशय सोपी आणि खूप कमी वेळात बनणारा पदार्थ आहे। भरपूर न्यूट्रिशन आणि फायबर असलेला हा नाश्ता आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी याची चव आहे। माझी जी वहिनी आहे ती खूप सुंदर अशी दडपे पोहे बनवते, एकदम ऑथेंटिक आणि एकदम चविष्ट अशी। खूप भूक लागली आहे, जरा फटाफट बनवूया आपण। अगदी चटपट। चला ठीक आहे। या डिशसाठी वहिनींनी 2 कप पातळ पोहे घेतले होते, जे आपण चिवड्यासाठी वगैरे वापरतो ना पातळ पोहे, तेच घेतले होते आणि साधारणपणे 2 लोकांसाठी इनफ होईल एवढी ही क्वांटिटी आहे। हा दुसरा कप, त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा, अर्धा टोमॅटो आणि मोठी काकडी असेल तर अर्धी काकडी, या गोष्टी आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, त्याला पण कापून घ्यायचं आहे। कांदा, टोमॅटो आणि काकडी बारीक चिरून घेतली होती, ती पोह्यावरती टाकून घेतली। हिरवी मिरची पण कापून घेतली आहे, पण ती तडक्यामध्ये वापरायची आहे। त्यानंतर वहिनींनी याच्यावरती 1/4 कप ताजी हिरवी कोथिंबीर घातली होती आणि 1/4 कप किसून घेतलेलं ताजं खोबरं। कोकणामध्ये दडपे पोहे बनवताना नारळाचं पाणी टाकतात, ज्याने त्याला मॉइश्चर मिळतं, पण इथे काकडी, टोमॅटो वगैरे वापरतोय आपण, त्यामुळे त्याच्यामध्ये नॅचरल मॉइश्चर असतं, तर आपण कोकोनट वॉटर न वापरता काकडीचा इथे वापर करतोय। 1 टीस्पून मीठ, 1.5 टीस्पून साखर आणि अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घेतला होता। या सगळ्या गोष्टी घातल्यामुळे काकडी, टोमॅटो, कांद्याला पाणी सुटतं आणि या मॉइश्चरमुळे पोहे व्यवस्थित ओले होतात। याला मिक्स करून घेतलं होतं आणि याला 10 मिनिटं असं झाकून ठेवलं होतं, जेणेकरून सगळं पाणी सुटेल आणि पोहे पण व्यवस्थित भिजतील। त्याच्यानंतर तडक्यासाठी 2 टीस्पून शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलं होतं। 1/4 टीस्पून मोहरी याच्यात घातली आणि मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये 2 टेबलस्पून शेंगदाणे आपण घातले होते, त्यांना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर चिरलेली हिरवी मिरची आपण याच्यामध्ये घातलेली आहे। शेंगदाणे आणि हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे। त्यानंतर 12 ते 15 गोडलिंबाची पानं आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत। आता घालायचे 3 चिमूट हिंग। या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला हा तडका घालायचा आहे पोह्याच्या वरती। इतका मस्त सुवास सुटला आहे, या वासावरूनच कळतंय की डिश किती भारी होणार आहे, किती टेस्टी बनणार आहे। बस त्याच्यानंतर या पोह्यांना व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं। पोह्यांची चव एकदा बघूया। वाह, आपले दडपे पोहे एकदम झकास झाले आहेत, एक नंबर। बस या डिशला थोडं आणखीन सजवायचं असेल तर वरती घालूया थोडीशी शेव, कोथिंबीर, ताजं नारळ आणि लाल डाळिंबाचे दाणे आणि ज्या सुक्या सांडग्या मिरच्या असतात ना, त्या तळून जर कुस्करून याच्यामध्ये घातल्या ना, आणि मिरगुंड असतील, पापड असतील, ते पण तळून जर वरती क्रश करून घातले ना, आहा, एवढी भारी चव लागते ना, काय सांगू तुम्हाला मी। अर्थात या सगळ्या गोष्टी असतील तर टाका, नाहीतर तसे पण हे एकदम टेस्टी लागतात पोहे। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। आणि मध्ये डाळिंबाचे दाणे। मस्त आहे। आणखीन पण जी महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टची व्हरायटी आहे, कांदे पोहे, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, तांदळाची उकड, या सर्व रेसिपीजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय।